गुरुभाऊने हे ओल्ड मॉन्क सारखं दिसणारं सरबत आपल्या व आपल्या परिवारासाठी कितीतरी जास्त फायद्याचं आहे। शिवाय ओल्ड मॉन्क पेक्षा फार कमी किमतीमध्ये हे येतं। जय शिव शंभो गुरुभाऊंनो, मागील 8 दिवसापासून मी हा पलाशच्या फुलांचा काढा घेत आहे। सध्या वसंत ऋतू चालू आहे। वसंत ऋतूमध्येच पलाशची फुले येतात, त्यामुळे सगळ्यांनीच हा काढा वसंत ऋतूमध्ये प्यायला पाहिजे। पण असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांनी हा काढा आवर्जून प्यायला पाहिजे? ते म्हणजे ज्यांना जळजळ होते, गॅस, इंडायजेशन तसेच कॉन्स्टिपेशन, यामध्ये या फुलांचा काढा उत्तम ठरतो। पित्ताशी रिलेटेड किंवा स्किनशी रिलेटेड ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा या काढ्याने दूर होतात। ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा ज्यांना आपल्या किडनी व्यवस्थित ठेवायच्या आहेत त्यांनी किमान 7 दिवस हा काढा प्यायला पाहिजे। ज्यांना हे जास्त वाटतं किंवा करावंसं वाटत नाही त्यांनी हॉस्पिटलवाल्यांना किडनी स्टोन रिमूव्हल सर्जरीचा चार्ज विचारून घ्यावा, नंतर नक्कीच हा घरगुती उपाय करावा वाटेल। तर होम रेमेडीजच्या सिरीजमध्ये आजच्यासाठी एवढंच। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात नवीन एका घरगुती उपायासह। धन्यवाद गुरुभाऊंनो।